आगतम स्वागतम सुस्वागतम. शिवतुतारी प्रतिष्ठान नवी मुंबई संचलित संवाद नाट्यांचा कविता.com तृतीय वर्धापन दिन या आजच्या या भव्य दिव्य आणि सुंदर अशा कार्यक्रमामध्ये पुनश्च एकदा आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. साहित्य व कला याद्वारे प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे संस्कृतीचे दर्शन घडत असते. त्याद्वारे मानवी जीवनाच्या प्रगतीचा अधोगतीचा आलेख समजून घेता येतो. म्हणूनच साहित्य कृतीला संस्कृतीचे फूल म्हटले आहे. भाषा आणि संस्कृती व भाषा आणि साहित्य यात अविभाज्य संबंध आहे. भाषेच्या माध्यमातून मनुष्य अनुभव व्यक्त करत असतो व आपल्या अनुभवाचे दुसऱ्यापर्यंत संक्रमण करत असतो. या प्रक्रियेत साहित्याचा उगम होत असतो आणि म्हणूनच साहित्याला समाजाचा आरसा म्हटलेला आहे. कविता.com ही साहित्य क्षेत्रातील नावारूपाला आलेली एक संस्था आज या साहित्य मंदिरामध्ये कविता.comचा तृतीय वर्धापन दिन आपण साजरा करत आहोत. त्यासाठी आपण जमलो आहोत. प्रत्येक अंक एक विशेष असतो आणि त्यामध्ये काहीतरी गंमत असते. आता तसा एक 4 अंक आहे. 4 म्हणजे 4 मुख्य दिशा आहेत. भारताची लोकशाही सुद्धा 4 मुख्य स्तंभांवर आधारित आहे. आपल्या संस्कृतीमध्ये 4 मुख्य वेद आहेत. 4 रस्ते जिथे मिळतात त्याला चौक पण म्हणतात आणि साहित्यामध्ये 4 ओळीची रचना असते तिला 4 ओळी म्हणतात. असंच अगदी साहित्यिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सुद्धा 4 महत्त्वाच्या गोष्टी असतात. त्यातील पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण सर्व रसिक श्रोते मायबाप आपल्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. दुसरा महत्त्वाचा घटक आहे होणारा कार्यक्रम. इथे आपल्या समोर मान्यवरांचा सन्मान होणार आहे. त्यानंतर जीवनगौरव पुरस्कार, त्यानंतर बालकाव्य गजल, त्यानंतर निमंत्रितांचे कवी संमेलन आणि त्यानंतर अर्थातच अध्यक्षीय मुलाखत. तिसरा जो महत्त्वाचा घटक आहे तो मी अर्थात म्हणजे निवेदक मी आता आपल्या पुढे आहे. त्यानंतर कुमारी अंकिता गोळे आणि नंतर नारायणराव सुद्धा गेले. ते मगाशी आता सांगून गेले ना, ते सुद्धा नंतर येतीलच. आणि चौथा महत्त्वाचा घटक असतो तो अर्थात व्यासपीठ. या कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी, व्यासपीठाची शोभा वाढवण्यासाठी मी आमंत्रित करीत आहे मान्यवरांना. त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे.